बांधकाम चालू आहे, पण मग इथं रात्रीचा संबंधित ठेकेदाराने एखादा माणूस कामाला ठेवून आवश्यक आहे, सुरक्षा रक्षक. कारण जे वाहतूक अधीक्षक जे आहेत, वाहतूक निरीक्षक यांच्या कार्यालयाला दरवाजा नाही, कंट्रोल केबिनला किंवा जुन्या पाचच्या ऑफिसला दरवाजा नाही. बऱ्याच ठिकाणचे दरवाजे कामासाठी काढले, पण त्या निमित्ताने एक आडोसा, एक लपाईची जागा निर्माण झाली. अकोले बस स्थानकातील सुविधेचा आढावा आज शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष कावेरी नवले, संगीता बांबळे संगमनेर तालुका प्रमुख, लक्ष्मी जगताप संगमनेर उपतालुका प्रमुख, भाग्यश्री वाघचौरे उपजिल्हा प्रमुख यांनी आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करत माहिती घेतली आहे. अकोले बस स्थानकाचं अलीकडच्याच कालावधीत नव्यानं नूतनीकरण झालंय, मात्र अनेक व्यवस्था सध्या अपूर्ण आहेत. चालू असलेल्या खोल्यांना दरवाजे खिडक्या बसवल्या गेल्या नसल्यानं गैरकृत्य करण्यासाठी जागा निर्माण झाले. बस आगार हे संपूर्ण सीसीटीव्हीच्या नियंत्रणात असणं गरजेचं असून पुणे इथं घडलेल्या घटना लक्षात घेऊन ठेकेदार यांनी एखादा सुरक्षा रक्षक नेमावा. तसेच स्तनदा मातेंसाठी असलेल्या हिरकणी कक्ष, सुरक्षा, स्वच्छता व्यवस्थापन, वापरात नसलेल्या इमारती याची पाहणी ही शिंदे गट महिला पदाधिकारी यांनी केली आहे. माझ्याबरोबर अकोले तालुका प्रमुख संजय वाघचौरे आणि माझ्या महिला पदाधिकारी आणि अकोले बस स्थानकावर भेट देण्यात आला. परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या आदेशानुसार, शिवसेनेच्या प्रवक्त्या सचिव मनीषाताई कायंदे यांच्या आदेशानुसार आम्ही इथे अकोला बस स्थानकावर महिलांसाठी काय काय सोयी केल्या आहेत किंवा काय सोयी नाही या पाहण्यासाठी सदिच्छा भेट दिली. आज महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये आणि माननीय प्रतापजी सरनाईक आणि आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या माननीय मनीषाताई कायंदे यांनी राज्य परिवहन महामंडळाचा कारभार करण्याची संधी ज्यावेळी शिवसेनेला आली, त्यावेळी सदरची आदरणीय नेते मंडळींनी प्रवाशांच्या ज्या सुविधा असुविधांच्या बाबत तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना आगंतुक पाहणीचे आदेश दिले. आणि त्या निमित्तानं आमच्या इथं आम्ही आलो आणि खऱ्या अर्थानं बारकाईनं आम्ही या सगळ्या गोष्टींची पाहणी केली. महिलांचं विश्रांतीगृह असेल, महिलांचं स्वच्छतागृह असेल, महिलांसाठी हिरकणीगृह असेल, ते स्तनपान करण्यासाठी, विकलांगांसाठी किंवा अपंग दिव्यांगांसाठी जी विश्रामगृहाची व्यवस्था आहे का नाही, या सगळ्या बाबी पाहत असताना एकंदरीत राज्य परिवहन महामंडळाच्या अकोले डेपोच्या कारभाराच्या बाबत आणि इथल्या व्यवस्थेबाबत आम्ही माननीय जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आमच्या कावेरीताई नवले, संगमनेरच्या तालुका प्रमुख आदरणीय बांबळेताई असतील, आमच्या संगमनेरच्या लक्ष्मीताई, विद्यमान उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाग्यश्रीताई, आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलो आणि आम्ही या ठिकाणची सगळी संपूर्ण पाहणी केली. आणि या पाहणीच्या दरम्यान आम्हाला या रापो स्थानकाच्या बांधकामामुळं आणि विनाकारणच गुन्हेगारीला प्रवृत्त होईल अशा प्रकारच्या जागा निर्माण झाल्या का काय अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली. कारण बांधकाम चालू आहे, पण मग इथं रात्रीचा संबंधित ठेकेदाराने एखादा माणूस कामाला ठेवून आवश्यक आहे, सुरक्षा रक्षक. कारण जे वाहतूक अधीक्षक जे आहेत, वाहतूक निरीक्षक यांच्या कार्यालयाला दरवाजा नाही, कंट्रोल केबिनला किंवा जुन्या पाचच्या ऑफिसला दरवाजा नाही. बऱ्याच ठिकाणचे दरवाजे कामासाठी काढले, पण त्या निमित्ताने एक आडोसा, एक लपाईची जागा निर्माण झाली. आणि वर टेरेसवर जाण्याचं जो जिन्याचं जे शटर होतं ते सुद्धा यांनी काढून घेतले. परिणामी इथं स्वारगेटसारखी एखादी घटना घडेल की काय अशी शंका आमच्या माननीय जिल्हा प्रमुखांना या निमित्तानं आली. आणि माझी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं संबंधित प्रशासनाला विनंती आणि ठेकेदारालाही तर तुम्ही तात्काळ इथं रात्रीची सुरक्षा व्यवस्था, रक्षकाची व्यवस्था करावी. कारण राज्य परिवहन महामंडळाकडे एवढी यंत्रणा आहे का नाही हे मला माहीत नाही. त्याचबरोबर आम्ही जे गाड्या चालू आहेत त्या गाड्यांच्या बाबत चौकशी केली. आपला परेल मुक्काम बंद आहे, आपला राजूर मुक्काम बंद आहे. मुक्कामाच्या गाड्या या बंद आहेत. ज्या योगे राजूर मुक्कामाची गाडी बंद करणे म्हणजे अख्ख्या 40 डांगराची गैरसोय. सकाळी ज्यांना नगरला, आपल्याला जिल्हा नगर आहे, नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा अन्य जिल्ह्याच्या कामाकरता जाताना ही राजूर मुक्कामाची गाडी फार फायदेशीर होती, पण ती गाडी बंद आहे. परेल सारखीची गाडी आहे. अख्खा ब्राह्मणवाड्याच्या पुढं आळेफाट्याला जाण्याकरता आपलं बेलापूर असेल, चैतन्यपूर असेल, या लोकांना परेल गाडी मुंबईला जाण्यासाठी एकमेव साधन होतं. ही गाडी सुद्धा बंद केली आणि यांनी संगमनेर मुक्कामाची मात्र एक गाडी चालू केली. या मागचं नेमकं कारण काय हे मला अजून कळालं नाही. पण माझी जे एसटीचं जे सुरक्षा पथक आहे त्यांना आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे, काही संगमनेर मुक्कामाची गाडी चालू करण्याचं नेमकं इंगित काय.
याच्या मागचं धोरण काय हे कळायला पाहिजे. कारण संगमनेरला आपण 150 फेऱ्या मारतो दिवसभरात. रात्री 11:30 वाजता 11:15 वाजता आपली नगर गाडी सुद्धा संगमनेरवरूनच येते. मग संगमनेर आणि सकाळी जे म्हणाल का सकाळी 6 वाजता संगमनेर कसं ही पहिली गाडी आहे संगमनेरवरून यायला. असं असताना सुद्धा यांनी संगमनेर उत्तम चालू केला आणि परेलला आणि राजूरला मात्र आपल्याकडे गाडी नाही. याच्या मागचे नेमकं खरं कारण काय हे अद्याप कळालं नाही. माझी प्रशासनाला विनंती आहे, एसटीनं आणि एसटी प्रशासनानं आपला कारभार सुधारला पाहिजे. महिलांच्या बाबतीत अनेक अडचणी आहेत. काम चालू या नावाखाली विशाखा समितीचा बोर्ड लावलेला नाही. तो बोर्ड सार्वजनिक जागी असणं आवश्यक आहे. नागरिकांची सनद या ठिकाणी आम्हाला कुठे दिसली नाही. पण प्रत्येक बाबतीत एकच कारण आहे, त्याला काम चालू आहे. आणि काम गेल्या 4-6 महिन्यापासून चालू आहे. याचं काम पूर्ण झालं, त्याचं उद्घाटनही निवडणुकीपूर्वी झालं. पण अजून बरेचसे कामं खरं तर आम्ही आता पाहणी केली त्यावेळी लक्षात आलं की ते कामं अपूर्ण आहेत. पण माझी विनंती आहे का जिथं अडुसा निर्माण होत असेल अशा ठिकाणची कामं तात्काळ पूर्ण करून किमान दरवाजे तरी बसवले पाहिजे, ज्या वेगळी टार्गेट सारखी दुर्घटना आपल्या तालुक्यात घडणार नाही. शिवसेना गांभीर्याने या प्रश्नांकडे पाहिलं आणि जास्तीत जास्त या तालुक्यातल्या जनतेला प्रवाशांना दिलासा देण्याचे काम भविष्यात शिवसेना करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. पाहणीच्या वेळी इमारतीच्या काही भागामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आले. इमारतीवर जाण्यासाठी असलेल्या जिन्यात अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळून आले. सदर गोष्टीचा आढावा घेऊन सदर त्रुटीचे पत्रकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना देऊन आवश्यक सूचना गट, जिल्हा महिला व तालुका पदाधिकारी देणार आहेत. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी भाऊसाहेब साळवेसह किशोर मोहिते, अकोले.